अदानी असेल या भाजपला हे बजेट पुरेसे आहे असं आता विरोधक म्हणाले. विरोधकांना काय पाहिजे? विरोधकांनी एवढाच विचार केला पाहिजे, खरं म्हणजे हे बजेट काय महाराष्ट्र आपल्या देशातच आहे ना, का देशाच्या बाहेर आहे? या मागच्या बजेटमध्ये पण असाच त्यांनी आरोप केला, महाराष्ट्राला काय दिलं, महाराष्ट्राला काय दिलं. अरे नंतर कळलं की महाराष्ट्राला प्रत्येक योजनेमधून पैसे आहेत, कारण आपल्याकडे करदाता सगळ्यात जास्ती आहे, त्याचा बेनिफिट त्यांना होणार. नोकरदार वर्ग जास्ती आहे, त्याचा बेनिफिट होणार. त्याचबरोबर आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके विद्यार्थी, ह्या लाडके सिनियर सिटीजन यांना देखील याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या बजेटमध्ये भरभरून तरतुदी आहे. तुम्हाला डिटेल सगळं कळेल. आणि मग विरोधक मागच्या वेळेस पण असंच बोलले, नंतर डिटेलमध्ये त्यांना कळलं महाराष्ट्राला या या योजनेमध्ये पैसे आहेत, या योजनेत पैसे आहेत, मग त्यांची तोंड गप्प झाली. त्यामुळे आता देखील संध्याकाळी त्यांचे आवाज बंद होतील. मी एवढंच सांगतो, बजेटने किंवा या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय दिलं हे विचारण्यापेक्षा महाराष्ट्राने तुम्हाला या विधानसभेत काय दिलं याचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण विरोधकांनी करावं. आणि महाराष्ट्रातलं कृषी, पर्यटन, पायाभूत सुविधा, उद्योग या सर्वांना बळकटी देणारा हा अर्थसंकल्प आहे. तर कोविड काळ असेल या नोटबंदी असेल, मोठा फटका बसला होता. त्यानंतर सर्व आता पुढे महागाई देखील वाढायला लागलेली आहे, अनेक दरामध्ये वाढ केलेली आहे प्रवासामध्ये, असं बघतात एकीकडे. नाही, आता म्हणून याच्यामध्ये तुम्हाला एकीकडे जो बेनिफिट दिलेला आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 12 लाखाचं उत्पन्न ज्यांना आहे त्यांना तुम्ही याच्यातून पूर्ण सूट दिली आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर हा बेनिफिट जो आहे हा मध्यमवर्गीय नोकरदारांना मिळेल. आणि त्यामुळे एक मोठा दिलासा या बजेटमुळे लोकांना मिळालेला आहे. सर, अनेक टीव्ही असेल, इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत ते सुद्धा कमी झालेले आहेत आजच्या बजेटमध्ये. हो, मी मगाशी म्हटलं ना की कॅन्सर सारखे इतर 36 आजार जे आहेत त्या आजारांना कस्टम ड्युटीमधून सूट दिलेली आहे. हां, आणि कर ह्याच्याबरोबर 12 लाखाचं उत्पन्न करमुक्त करण्याबरोबर जे स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000 होती ती पण 75,000 केली. त्याच्यामुळे देखील फायदा होईल. मेट्रोसाठी, रेल्वेसाठी, रस्त्यांसाठी, फ्लायओव्हरसाठी, अनेक बुलेट ट्रेनसाठी अनेक योजनांसाठी त्यांनी आपल्याला पैसे दिलेले आहेत. त्यामुळे लाखो कोटी या महाराष्ट्राला देखील गेल्या 2.5 वर्षात त्यांनी दिले. आणि त्यामुळे या महाराष्ट्राला देखील आपल्याला पुढे नेता आलं. आपली जी एक रेल्वे केली ना, काय ती वंदे भारत, त्याच्या देखील अनेक ट्रेन्स महाराष्ट्रात कनेक्टिव्हिटीसाठी दिल्या. त्यामुळे एकंदरीत 2.5 वर्षात महाराष्ट्रामध्ये देखील खूप पैसे केंद्राकडून मिळाले. कारण केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एका विचाराचं असतं आणि मग आपण एका विचाराने विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जातो, त्यावेळेस मग केंद्र देखील आपल्याला भरभरून देतं. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो. सर, लाडकी बहीण योजना तर केंद्र सरकार राबवणार असं म्हणतात, काय अशी माहिती आहे? बघा, आपल्या या बजेट संकल्पाचा आपली तर योजना आहे लाडक्या बहिणींची. याच्यामध्ये महाराष्ट्रातले नोकरदार खूप जास्त आहेत, त्यांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर करदात्यांना त्याचा फायदा होईल, कारण सर्व करदाते, जास्तीत जास्त करदाते हे महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे करदात्यांना बेनिफिट होईल आणि या क्रांतिकारी निर्णयाचा. आणि महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके विद्यार्थी, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनाच याचा फायदा होईल. कोविड काळ असेल या नोटबंदी असेल